चंद्रोस खबर नागपुर में अरविंद बंसोड़े नामी दलित समाज के एक नौजवान की मुश्तबा मौत हो गई थी। अचानक हुई इस मौत को मंसूबाबंद अंदाज में किया गया कत्ल बताया जा रहा है और इस वारदात के खिलाफ दलित समाज की जानिब से रियासत के मुख्तलिफ मुकामात पर एहतजाज हो रहा है। इसी सिलसिले में आज नांदेड़ में भीम टाइगर सेना और दीगर दलित तंजीमों की जानिब से दफ्तर जिला कलेक्टर के सामने एहतजाजी धरना दिया गया। मुजाहिरीन ने कहा कि नागपुर में अरविंद बंसोड़े की मौत ये एक फितरी मौत नहीं है बल्कि एक साजिशी अंदाज में कत्ल किया गया है और पुलिस मुलजिमिन को बचाने की कोशिश कर रही है और इस मामले को दबाने की कोशिशें की जा रही है। अरविंद बंसोड़े के कत्ल मामले की CID के जरिए जांच की भी मांग की गई है। मुजाहिरीन ने यह भी इल्जाम लगाया कि रियासत में दलित समाज को एक मरतबा फिर जुल्म और नाइंसाफी का शिकार बनाया जा रहा है। जय भीम। भीम टायगर सेना नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने मे आणि जून महिन्यात महाराष्ट्रात बौद्ध समाजावर कुठं ना कुठं अन्याय अत्याचार होत आहे। असा एकही दिवस जात नाही की खास करून बौद्ध समाजाला टार्गेट करून बौद्ध समाजाच्या व्यक्तीचा मर्डर केला जातं, कुठं मारल्या जातं आणि म्हणून त्या निषेधात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाच्या निषेधात ज्याला अभिनव असं आंदोलन म्हटलं जातं असं भीम टायगर सेना जिल्हा शाखेच्या वतीने शासनाच्या निषेधात शासनाचे खाली मुंडकं वर पाय हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत, नंबर 1 अरविंद बनसोड पिपलधरा तालुका नरखेड या युवकाला 20 पासून 29 मेला मारण्यात आलेला आहे। मारल्यानंतरही त्याची जवळपास फिर्याद घेतली नाही। त्याचा जो मृत्यू जबाब होता जवळपास 12 ते 14 तास घेतला नाही आणि त्यानंतर विराज जगताप पुण्यातील पिंगळे सौदागर येथील तरुण त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि मग त्याच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी। अरविंद बनसोडच्या प्रकरणाची हत्या की आत्महत्या यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी। नंबर 2 संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा CDR तपासून त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं। आरोपीची एका दिवसात जामीन झाली। जामीन देत असताना जो पोलिसाचा CA लागतो तो CA पॉझिटिव्ह होता, सकारात्मक होता आणि मग त्यांनी सकारात्मक CA कसा काय दिला त्यामुळे त्याची चौकशी करून त्यालाही सह आरोपी करण्यात यावं। अरविंद बनसोडेच्या घरच्या लेकांना नोकरी आणि 1 करोडची आर्थिक मदत देण्यात यावी आणि बौद्ध समाजाला खास करून टार्गेट केल्यामुळे त्यांना पिस्तूलचा परवानगा देण्यात यावा आदी मागण्या संदर्भात भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने शासनाचं खाली मुंडकं वर पाय हे आंदोलन आज दिनांक 15/6/2020 ला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर करण्यात आलेलं आहे।